कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे बिन तेरे तेरे बिन साजना सांस में सांस आना हो, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, नया है यह टिडिंग टिडिंग, नया है यह टिडिंग टिडिंग, नया है यह टिडिंग टिडिंग, नया है यह टिडिंग टिडिंग. ओहो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जितूसाठी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात लॅक्मे फुबाई फुन नया आहे पार्ट बाय फ्रुटी. मंडळी, बऱ्याचशा मुलींच्या बापांना जावई कुठला मिळणार याचं टेन्शन नसतं, तर पोरीच्या लग्नात खर्च किती होईल ह्याचंच जास्त टेन्शन असतं. तर असाच एक सासरा आता इथे येतोय ज्याचा जावई लग्नाची बोलणी करायला पहिल्यांदाच त्याच्या घरी येणार आहे. बघूयात मग आता हा कंजूस सासरा किती खर्च करणार आहे. एक पैसा ये पैसा दो पैसा ये कैसा तीन नहीं कोई ऐसा चार जैसा ये पैसा पाँच ये हो 5 पैसा 6 पैसा का 50 पैशापर्यंत असेल का? किती पैसे खर्च करशील इकडे? अरे शांत बस ना जरा. माणसाच्या आयुष्यात काटकसर फार महत्वाची असते ना सर. म्हणजे हा विचार दिलाय आमच्या शाळेचे शिक्षक काटकर सर यांनी. ते इतके काटकसर करत होते म्हणजे पण नवीन विचार केला तर मेंदू झिजल म्हणून तोच तो विचार पुन्हा पुन्हा करत होते. तेव्हापासून मला काटकसरीची सवय लागली. पण काय असते दुर्दैव बघा, जो माणूस काटकसर करते ना त्याच्याच घरी पोरगी जन्माला येते आणि मग एकट्टा लग्नात तिच्या सगळी काटकसर निघून जाते. पण मी आज काही फिकीर करणार नाही सर. आज माझ्या पोरीच्या लग्नात मी बेधडक पैसे खर्च करणार आहे. अरे होऊ दे खर्च, कार्य आहे घरचं. काय केलं ऍक्च्युली पोरीनं जे पोरगा पाहिलेला तो मला भेटायला येणार आहे. मी म्हटलं येऊ दे, आज जे एवढे पैसे साठवले तेवढे उडवून टाकणार आहे मी. अंदर या, दरवाजा लावला नाही, जास्त कडी लावली तर कडी शिजून जाते. अरे अरे काही टेकू देऊ का? टेकू साईडला. भारत गणेशपुऱ्यांचं घर हेच का? नाही, हे देशीदारूचं दुकान आहे. ते पाय ऑपॉप इथे आले. ते नेम प्लेट वर नाव आहे तुमचं तसं. ते नेम प्लेट? अबे नेम प्लेट नाही बे, माझ्या पत्रिकेतलं नाव कापून चिपकवलं. नेम प्लेट लावून इतका खर्च करायला परवडते का? तू कोण आहे बाळा? लग्न करायला आलोय. करा ना लग्न. अरे यार, माझं झालं आहे ना का? माझं लग्न करायचंय माझं. तुमच्या मुलीने सांगितलं नाही मी येणार आहे? अरे हा, सॉरी 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 सॉरी. या रमेशराव. रमेश कोण? रमेश नाही नाही, रमेश तिचा आधीच होता. एक मिनिट. आहे आपलं योगेश. योगेश. हा नाही, योगेश पण नाही. मी योगेश पण सोडला. हे आपलं संकेत. संकेत नाही, माझं नाव सागर कारंडे. बरं झालं पटकन नाव सांगितलं तर 50 नाव मोजले असते. मी तुमच्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे. तुमची ओळख कुठे झाली माझ्या मुलीशी? तुम्ही घ्या, टेकू घ्याच एखादा. कॉलेजमध्ये असताना ती माझ्या प्रेमात पडली. नीट आठवा तुम्ही, प्रेमात नसन पडली ते डोक्यावर पडली असन. नाही नाही, प्रेमातच पडली. तिचं माहित नाही, हा नक्की डोक्यावर पडलेला आहे. हो हो हो. हा हो म्हणते तो. बरं असू द्या. बरं मी सासरे म्हणजे सासरा म्हणून जावई बाबा तुमची काय सेवा करू शकतो? पाय खूप दुखतायत, दाबून द्या प्लीज.
प्लीज. अख्ख्या खानदानामध्ये डोक्याचा वापर नुसतं हेल्मेट घालायचं करता का तू? म्हणजे मला असं म्हणायचं आहे का मी सासरा आहे तर तुमची काय मदत करू? आपण सर्वात आधी हॉल बुक करूया. काही हरकत नाही, हॉल बुक करायची गरज नाहीये. म्हणजे माझा स्वतःचाच हॉल आहे ना. तुमचा स्वतःचा हॉल आहे? हो. कुठे? हा का इथेच घरच्याच हॉलमध्ये करायचं लग्न आपण. इथे घरी करायचं लग्न? हा. नाही नाही, कार्यालय पाहिजे ना, कार्यालय. तुम्हाला लग्न करायचं आहे का तिकडे IPL चे मॅचेस भरवायचे? वा वा वा. हा? तुम्ही काय करता, काय बिझनेस काय तुमचा? हा? काय करता काम? मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में. बरं, पोटा पाण्यासाठी काय करता? हेच मेरे नसीब. मग काय माझ्या पोरीला काय वडापाव खाऊ घालणार आहे तुम्ही? अरे काय काम धंदा काय करता? मी फॉरेस्ट मध्ये. बोलाय नाही लांडगाय? नाही नाही नाही, प्राणी नाही, प्राणी नाही. मग काय पक्षी आहे, कावळा आहे, चिमणी आहे? नाही नाही नाही, प्राणी नाही, पक्षी नाही, काही नाही. मग काय झाड आहेस तिकडे, तू आहेस तो फॉरेस्ट मध्ये? मी फॉरेस्ट ऑफिसर आहे. असे पण घेतात तिकडे? असू द्या, जाऊ द्या. ते काय हॉलचं करू, इकडेच करू. हॉलचं काय बुकिंग करायची गरज नाहीये. तुम्हाला सांगतो मी, हॉलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. खर्चाची अजिबात टेन्शन घेऊ नका, पाहिजे तेवढे पैसे आहे आपल्याकडे. लाइटिंग करा, लाइटिंग. अबे तू लग्न करायसाठी आला का डेकोरेशन करायसाठी आला? अख्खा महाराष्ट्र तिकडे लोड शेडिंग मध्ये होरपळून आला आणि तू सगळी वीज खर्च करून आला. कसं वाटतं ते? आणि मला एक गोष्ट सांग, तू यावर कितीही लाईट टाकले तरी तू काय गोरा दिसणार आहेस का? मग काय लय फालतू खर्च करायचा? उगा शॉर्ट सर्किट झालं, कोणी मेलं बिलं तर काय पडेल ते अंगावर? आणि तुला पाठतच असं का लाइटिंग वाल्यासोबत लग्न करायचं आहे तर तिचा सुशील नावाचा मित्र आहे, तो वायरमन आहे, त्याच्याशी बोलून टेन्शन नाही. तू सांग काय प्रॉब्लेम आहे? पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. आपण सगळा खर्च बँडवर करू. हा बँडवर हे म्हणलंय आवडला. मी सांगतो बँडची इतकी दिवाणी आहे पोरगी, तुला सांगतो आमच्या घरात सगळ्यांनाच बँड आवडते. म्हणजे माझी मोठी पोरगी होती ना, ते बँड साठी वेडी, तिच्या स्वतःच्या लग्नात ती पिपणीवाल्या बरोबर पळून गेली. आणि ही सुषमा, हे तर बँड साठी इतकी वेडी आहे. तुला सांगतो तिचा एक मित्र आहे राजेश, त्याचाच बँड बोलून घेऊ, इतका प्रेम करते तिच्यावर. प्रॉब्लेम नाहीये, पैसा बँड कॅन्सल, बँड कॅन्सल, बँड कॅन्सल. मग महत्वाचं जेवायचं काय? आपलं लग्न कोणत्या दिवशी ठरलंय? सोमवारी. अरे यार, सोमवारी मग जेवण कॅन्सल करायला लागणार आपल्याला. का? माझा उपवास असते सोमवारी. मग तुमचा उपवास आहे काय, आमच्या जेवणाचं काय? मग तुम्ही स्वतःच्या घरून जेवण करून या ना. जेवण करून? हा. मग लोकांच्या जेवणाचं काय? मग त्यांना आपापले डबे आणायला सांगा. नाही नाही, जेवण पाहिजे लग्नात. लग्नात काय दुष्काळग्रस्त भागात ना आले का तुम्ही? जेवण पाहिजे लग्नात. कधी जेवलं नाही तुम्ही लग्नात? कशाला पाहिजे जेवण लग्नात? जेवण पाहिजे असेल तर खानावळवाला मित्र आहे तिचा, खूप प्रेम करतो तिचा. जेवण कॅन्सल. नाही, खर्चाचं अजिबात टेन्शन नाही. किती पैसे खर्च करू शकतो मी? मग शूटिंग. हा, शूटिंगची अजिबात काळजी नाही. इकडे हॉलमध्ये लग्न झालं की तुम्ही लगेच सोसायटीतून एक चक्कर मारून यायचं. का? सोसायटी सगळे कॅमेरे लागले आहेत, CCTV कॅमेरे. माझं शूटिंग तुम्ही CCTV मधून करणार? माझा काय सलमान खान आहेस का बे? आणि तुला पाहिजेच असेल ना तर तिचा एक चांगला मित्र आहे फोटोग्राफर, खूप प्रेम करतो तिच्या. नाही, पैशाचा प्रॉब्लेम नाहीये. पैशाचा पण तू सांग मला फक्त किती पैसे खर्च करायचे आहेत. नको कॅन्सल. जाऊ दे. झाला आता? काहीच नको. Fix करू लग्न? हो फिक्स. फक्त भटजी तरी बोलवा. भटजी अवेलेबल नाही यार त्या दिवशी. भटजी नाही का? त्याचं स्वतःच लग्न आहे. मग दुसरा बोलवा. हा, दुसरा तिचा मित्र आहे, खूप प्रेम करतो तिच्यावर. नाही, नको. मित्र नको. दुसरं आता काय करायचं? मी आहे ना मग. तुम्ही? हा. नाही पण ते मंत्र येतात तुम्हाला? मंत्र तुला समजते काय? नाही. पण जी गोष्ट तुला समजत नाही ते ऐकून काय फायदा आहे? पण ते देवाचं असतं. ते माझं लग्न टिकणार कसं? अबे तो भटजी काय बॉन्ड पेपरवर लिहून देते तुला लग्न टिकल म्हणून? आणि ज्याचे घटस्फोट होतात ते काय चायनीज भटजी वापरतात? आपल्यावर असते सगळं टिकवणं न टिकवणं. मग काय तर हो, जाऊ दे. झालं प्रॉब्लेम. तारीख फिक्स करू. हा करून टाका. आता काही नाही राहिलं ना? मी एक काम करतो, हे सगळं तुमचं राहू दे.
मी देवळात जाऊन लग्न करतो. हा देवळात जातो पुजारी ते इतका जवळचा पोरगा आहे तो बेरात्री येते कधी विचारा नाही 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 मी एक काम करतो मी पळून जाऊन लग्न करतो. हा कुठून पळून जाणार आहे सांगतो. टॅक्सी ड्रायव्हर खूप चांगला जवळचा मित्र आहे तिथं. त्याला फोन करतो. अरे ये ना. अरे पोरीला पळून घेऊ. अरे ऐक काय यार काय करा यार इतका पैसा खर्च करायला मी तयार आहे तरी हा पोरगा पोरीला घेऊन गेला. आता काय करणार यार माणूस. मला खूप आवडला ऍक्ट आणि कॉन्सेप्ट स्क्रिप्टचा खूप छान होता. स्वीट केक कसा तो मायझर बाप आहे तो कसा काय कन्व्हिन्स होतो आणि त्याला पटवतो आणि तो छोटी मुलगी घेऊन पळतो. नाही स्टोरी म्हणजे एक स्टार्ट आणि एंड होता स्टोरीचा. त्याच्यामुळे मला परफॉर्मन्स खूप आवडला. थँक्यू सो मच दादा. ब्रिलियंट परफॉर्मेंस बस मजा आया मेरे को. गुड नाइस कंसेप्ट गुड स्टोरी. गॉड ब्लेस यू. 11 आणि दादा 11-22 गुण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.